मंडळी आता माझ्या हातात ना हे लिंगडाचे टाळत आणि ह्याचो उपयोग तुमका माहिती आहे. कोकणात जास्त करून जेव्हा जोत असता आमचा शेती करता तेव्हा बैलांका आम्ही मारूक घेता. पण आता काकी नाणी तर जुनीच पद्धत आहे त्यांची. आणि आता काकी सांगत होते की आमच्या तिकडे राधानगरीत ना की ह्या ज्या लिंगडाचे जे टाळत त्याचा उपयोग आम्ही झाडू म्हणून करताव. जे आपण हिराचे झाडू म्हणताव पूर्ण लोटू तेव्हा कशी आता कशी हे बघा यासाठी ना खळा म्हणजे जमीन आहे केलेली आणि पूर्ण हे बघा अशा प्रकारे ही झाडू मारली जातात. आणि सांगता की एक कण म्हणजे कणान कण सगळा झाडला जाता आणि अजूनही तिकडे राधानगरीत म्हणा अजूनही आणि ही काकी पण अजूनही हीच झाडू वापरतात. आणि परत हे टाळ सुकले हे सुकल्यानंतर यांची पानं पडतात ना पानं झाडल्यानंतर ना हे असे आपण त्या दगडात पत्तेरो पडता तो पत्तेरो झाडू ते काठी उपयोगी पडतात. म्हणजे जे का आपण झाडू आपली जेव्हा सपता हिराची झाडू आणि त्याचा खुटारो होता तशा पद्धतीत ह्याचं खुटारो करतात आणि झाडतात. आणि शेणाचं सारवण करायला बी वापर करतो आम्ही. तुमच्याकडे पण अशा पद्धतीत अजूनही कोण वापरत असतात तर कमेंट मध्ये नक्की सांगा.